सर आता एकंदरीत ट्रीटमेंटबद्दल बोललं, एखाद्याला एच पायलोरी इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही. तर त्याच्यासाठी नेमकं थोडक्यामध्ये काही सांगू शकाल का सर? बरोबर. कारण एच पायलोरी जसं आपण सुरुवातीला शब्द वापरला, फूड पॉइझनिंग सारखं इन्फेक्शन आहे. तर क्लीन फूड, वॉटर आणि हँड हायजीन या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. हे अगदी कोरोनामध्ये आपण फॉलो Follow केलेलं केलेलं. आहे. तसंच ह्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये तर अजून महत्त्वाचं आहे. कारण हा काही हवेतनं जाणारा बॅक्टेरिया नाही आहे. तो कुठेतरी इन्फेक्शन लागणार, खाणं-पिणं, हाताचं टच केलं, यानेच ते ड्रॉपलेट्स पसरणार. तर हँड हायजीन आणि क्लीन फूड आणि वॉटर हे जे 3 महत्त्वाचे आहेत. बाकी सगळ्याच इन्फेक्शनला हे व्हॅलिड आहे. एच पायलोरीलाही तितकंच इम्पॉर्टंट आहे सर. व्हेरी नाईस सर. खूप छान. अगदी थोडक्यामध्ये खूप चांगली माहिती सांगितली. तरी Thank you. सर लास्टला जाताना एक वेळा, कारण काय एच पायलोरी म्हटलं तर काही लोक कॅन्सरची भीती घेऊन बसतात. एच पायलोरी म्हटलं तर काही लोक म्हणतात काहीच करायची गरज नाही. एक संक्षिप्त समराईज फॉर्ममध्ये एच पायलोरी बद्दल थोडक्यामध्ये सांगाल का सर आणखी एकदा? सो श्रोतेहो, एच पायलोरी हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. अजिबात घाबरण्यासारखं नाही. याला एक आम्ही मायनर इन्फेक्शन असं ट्रीट करतो. पण महत्त्वाचं आहे की याच्यामुळे परत ॲसिडिटी होऊ शकते आणि व्हेरी रेअरली म्हणजे अगदी रेअरली अल्सर्स किंवा अगदी कॅन्सर वगैरे बनण्याची रिस्क आहे. म्हणून याचं निदान होणं गरजेचं आहे. निदान झालं तर घाबरण्यासारखं नाही आहे काही. त्याची ट्रीटमेंट इफेक्टिव्हली होते. आपल्याकडे इफेक्टिव्ह अँटासिड्स, इफेक्टिव्ह अँटीबायोटिक्स आहेत ते ट्रीट करण्यासाठी. त्यांचं पुन्हा रिटेस्टिंगसाठी नॉन इन्व्हेसिव्ह असे ब्रीदिंग टेस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे एच पायलोरी इन्फेक्शन महत्त्वाचं आहे. निदान झालं तर ट्रीटमेंट अगदी सोप्यात होते. घाबरण्यासारखं काही नाही.